गेल्या काही महिन्यांपासून उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वच प्रकारचे अवैध धंदे जोरात सुरू आहेत। उरुळी कांचनसह परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असताना देखील पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर कारवाई करताना दिसून येत नाही। त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून अप्रत्यक्षरित्या अवैध धंद्यांना पाठबळ दिले जात आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये जोरदार सुरू आहे। तर कोरेगाव मूळ येथील मुळामुठा नदीच्या किनारी हातभट्टी दारूच्या अड्ड्याचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला। उरुळी कांचन, शिंदवणे, कोरेगाव मूळ, वळती आणि स्वतःवाडी परिसरात मटका, जुगार, देशी विदेशी मद्य विक्री, गावठी दारूचे उत्पादन, खुलेआम गुटखा विक्री तसेच विनापरवाना लॉजही फर्मात आले आहेत। पोलीस ठाण्याच्या हद्दीत परवाने नसताना यातील जवळपास प्रत्येक गावामध्ये अनेक हॉटेल व्यावसायिक मद्य विक्री करत आहेत। सामान्य नागरिकांना या अवैध धंद्यांचा त्रास होता, तर वाढत्या अवैध धंद्यांमुळे उरुळी कांचनसह परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। हे सगळे खुलेआम सुरू असताना उरुळी कांचन पोलीस नेमके करतात तरी काय, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जातो। दरम्यान हातभट्टीमध्ये घातक रसायन मिसळून दारू काढली जाते, त्यामुळे पिणाऱ्याच्या जीवाला धोका होतो। इतर मद्यांच्या तुलनेत हातभट्टीची दारू ही कमी किमतीमध्ये मिळते, त्यामुळे कष्टमय आणि हलाखीचे जीवन जगणारा गरीब समाज हा हातभट्टीच्या आहारी जातोय। परिणामी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। मात्र कोरेगाव मूळ येथे खुलेआम सुरू असलेल्या हातभट्टी तयार करण्याच्या अड्ड्याचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला। त्यामुळे जी गोष्ट सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीस पडते तीच गोष्ट पोलिसांना दिसत नाही का? पोलीस यंत्रणा सर्व काही माहीत असून देखील द्रुत राष्ट्रासारखी डोळ्याला पट्टी बांधून बसली आहे का? याचंच पुढं सर्वसामान्य जनतेला पडलंय।